Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित अणू आणि जाणू लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना खूप आनंद होत आहे. अनेक ठिकाणाहून कवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अनेक तालुक्यातून, शहरातून, जिल्ह्यातून, प्रांतातून या ठिकाणी येऊन आपण सहभाग घेतात. त्यामुळं तुम्हा सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. अणू आणि जाणू, आपण प्रत्येक वेळेस अणू आणि जाणू या दोघांची प्रेम कहाणी या ठिकाणी उपस्थित करत असतो. कारण आपल्या या कार्यक्रमाचं टायटलच आहे तुझ्या प्रेमापोटी. आणि तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपण अणू आणि जाणूच्या माध्यमातून हे टायटल घेऊन या देशामध्ये ज्या घरामध्ये लहानाचं मूल मोठं होतं आणि मोठं झाल्याच्या नंतर आई वडिलांना ते कसं बाजूला सरकतं ती गोष्ट या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. अणू आणि जाणू हे दोन पात्र आहेत आणि हे दोन पात्र जेव्हा लहान असतात, लहान होऊन जेव्हा मोठे होतात आणि मोठे झाल्याच्या नंतर जेव्हा 10वीला येतं मूल आणि 10वीला मूल आल्याच्या नंतर त्याला थोडीशी समज येते आणि त्यावेळेस मात्र त्या 10वीच्या पिरियडमध्ये तिला किंवा तिला मुलगा किंवा मुलगी एकमेकीला आवडायला लागतात आणि ते आवडल्यानंतर त्यांना आई आणि वडील हे मूर्ख वाटतात आणि त्यावेळेस मात्र ती मुलगी किंवा मुलगा त्या दोघांच्या प्रेमामध्ये पडतात आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर आई वडिलांना ते बाजूला करतात. आणि शेवटी असं होतं की ज्या आईनं लहानाचं मोठं केलं आणि मोठं करून जेव्हा तिला चांगलं शिकवल्याच्या नंतर जेव्हा ती दुसऱ्याच्या प्रेमामध्ये पडते त्यावेळेस आई मात्र मूर्ख वाटते. अशी अवस्था आजची आहे. म्हणून आज आपण या तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक सबक म्हणून हा कार्यक्रम घेतो आहे. तो म्हणजे अणू आणि जाणू. जाणू म्हणजे जो मुलगा आहे तो मुलगा तो त्या मुलीवर प्रेम करतोय आणि तो प्रेम करत करत तो तिच्या गावापर्यंत जातोय. त्या गावापर्यंत गेल्याच्या नंतर त्याला माहिती आहे की ती मुलगी त्याला भेटणार आहे आणि त्या भेटण्याच्या माध्यमातून तो तिथं जातो. तिथं त्याला भेटत नाहीये, पण काही कालांतराने त्याला अणूची भेट होते आणि अणूची भेट झाल्यानंतर त्यांचं प्रेम कहाणी तिथं सुरू होते. ही कहाणी आपण पाहणार आहोत. ही सुरुवात झाली. आता पुढच्या रविवारी मात्र आपण त्याचा सुरुवात म्हणजे वेग आपण घेणार आहोत. आणि हे घेत असताना मला आणखी एक गोष्ट माझ्या समोर एक सुंदरशा सूत्रसंचालिका आहेत आणि या सुंदरशा सूत्रसंचालिकांना पाहून मला असं म्हणावंसं वाटतं, आंखों में आ जाते हैं आंसू, आंखों में आ जाते हैं आंसू, फिर भी लबों में हंसी रखनी पड़ती है. आंखों में आ जाते हैं आंसू, फिर भी हंसी लबों में रखनी पड़ती है. ये मोहब्बत भी क्या चीज है यारो, ये मोहब्बत भी क्या चीज है यारो, जिसे करनी है उसी से छुपानी पड़ती है, जिसे करनी है उसी को छुपानी पड़ती है. वाह वाह, क्या बात है. मैं भी ये कहना चाहती हूँ, वो बार बार पूछते हैं, वो बार बार पूछते हैं कि क्या है मोहब्बत, कि क्या है मोहब्बत. आप क्या बताओ उसे, आप क्या बताओ उसे कि उसका बार बार पूछना और मेरा बार बार बात छुपा लेना, यही है मोहब्बत, यही है मोहब्बत. मोहब्बत में तो ऐसा हो ही जाता है. प्यार मोहब्बत इसी को कहते हैं. प्यार मोहब्बत में इतना झगड़ा भी होता है, प्यार भी बढ़ता है और उसी के हिसाब से हम आगे चलते हैं. इसीलिए मुझे आपको एक बात कहनी है, मेरी हर अदा का आईना है तू, मेरी हर अदा का आईना है तू, मेरी हर मंजिल का रास्ता तुम्ही से है. मेरी हर मंजिल का रास्ता तुम्ही से है. कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, कभी दूर न होना मेरी जिंदगी से. मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है, मेरी हर खुशी का रास्ता तुम्ही से है. वाह वाह, क्या बात है. तुमसे है मोहब्बत ये जमाने को बताऊं कैसे, तुमको है तुमसे है मोहब्बत ये जमाने को बताऊं कैसे. बहुत मांगा तो दिल चीर कर दिखाऊं कैसे, बहुत मांगो तो दिल चीर कर दिखाऊं कैसे. मुझसे दीवानी नहीं होगी इस जमाने से, मुझको दीवानी नहीं इस जमाने से. तेरी चाहत में खुद
मिटाऊं कैसे, तेरी चाहत में खुद को मिटाऊं कैसे। चाहत में मिटना तो जरूरी होता है, प्यार इसी को कहते हैं, लव मोहब्बत इसी को करते हैं। जो मर मिटने के लिए तैयार होता है उसी को प्यार कहते हैं, और जो सच्चे मन से प्यार करता है उसी को ही जमीन में गाड़ा जाता है। जैसे कि आपने देखा हीर रांझा, लैला मजनू, ऐसे कई लोग हम देखते हैं और इनकी कहानी सुनते हैं तो वो बर्बाद हुए रहते हैं, इसी को तो प्यार करते हैं। इसीलिए मैं कहता हूँ कि तुम्हें खोना मेरा इश्क है, तुम्हें खोना भी इश्क है, तुम्हें पाना भी इश्क है, तुझे देखना भी इश्क है, तुझे सोचना भी इश्क है। अब तू मुझे अपना माने या न माने, अब तू मुझे अपना माने या न माने, मैं तेरा इश्क हूँ, तू मेरी इश्क है, तू मेरा इश्क है, मैं तेरा इश्क हूँ। वाह वाह, क्या बात है। आंखों की चमक पलकों की शान हो तुम, आंखों की चमक पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लोगों की मुस्कान हो तुम, चेहरों की हंसी लोगों की मुस्कान हो तुम। धड़कता है दिल बस आपकी आरज़ू में, धड़कता है दिल आपकी आरज़ू में, फिर कैसे ना कहूँ कि मेरी जान हो तुम, फिर कैसे ना कहूँ कि तुम जान हो मेरी तुम। जान तो होती है, एक दूसरे की जान होती है और एक दूसरे के जान में रहना ही पड़ता है, इसलिए तो प्यार बढ़ता है। ये हमारी नोक-झोंक तो हमेशा चलती रहेगी, लेकिन ये नोक-झोंक चलने से पहले यहाँ तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेले आपले जे कवी आहेत या कवींचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया। या कवींचं स्वागत करताना या कार्यक्रमामध्ये कवयित्री प्रतिमा काळे या आपल्याकडे आलेल्या आहेत। प्रतिमा काळे यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत, अनेक संमेलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे, अनेक ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये जातात आणि समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कविता सादर करतात। त्याच तोडीला तोड आपल्याकडे दुसऱ्यांदा कविता टिळेकर आलेल्या आहेत। या देखील कविता तळेकर आलेल्या आहेत, या देखील या अनेक कविता त्यांनी प्रसिद्ध झालेल्या आहेत, भरपूर कविता लिहित आहेत आणि विशेष म्हणजे ह्या गायिका पण आहेत। गायक मध्ये जे आवाज असतो त्या आवाजाची जादू त्यांच्याकडे आहे आणि या आवाजाच्या जादूने महाराष्ट्रातील लोकांना ते मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा रथी महारथी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलवरती तुझ्या प्रेमापोटी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेला आहे। मी विनंती करतो या सूत्रसंचालिका, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिरदार की त्यांनी प्रतिभा काळे मॅडम यांचं स्वागत करावं। याच नंतर दुसरे कवी कवयित्री कविता टिळेकर मॅडम यांचंही स्वागत सौभाग्यवती अनिता बिराजदार करतील। पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम चालू करावा। तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे मी सर्वप्रथम स्वागत करते। तसंच पुढील कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी। आज ही कविता सादर करणार आहे ती महिला दिन विशेष। आजची स्त्री किती पुढे गेलेली आहे आणि स्त्रीला आपल्या जबाबदाऱ्या, आपलं सगळं काम सांभाळून तिला जगापुढे नवे आव्हान पेलावर आकाशाला उंच भरारी मारत जी काही तिची स्वप्न आहेत ती आम्ही कवितेतून व्यक्त करत आहे। आजची स्त्री साधी भोळी ती दिसते बरी, आजची स्त्री साधी भोळी ती दिसते बरी, तिने गल्लीतून दिल्लीला आरोळी दिली ग बाय, ती आता साधी भोळी राहिलीच नाय, ती आता साधी भोळी राहिलीच नाय। उची सँडल घालून डोळ्याला गॉगल लावून, उची सँडल घालून डोळ्याला गॉगल लावून, ओठाला लिपस्टिक लावून, हातात पर्स घेऊन अशी डचकत लचकत चालते ग बाय, ती आता साधी भोळी राहिलीच नाय, ती आता साधी भोळी राहिलीच नाय। वा वा, खूप छान मॅडम।
ती आता साधी भोळी राहिलीच नाही. तर माय ममतेची खान गीता आणि माझी आई पुराण. माय ममतेची खान गीता आणि पुराण, माझी आई ममतेची खान. प्रेमाचा सागर, जीवनाचा आधार, माझी आई. खरंच आई विना जीवन आपलं अधुरं असतं. बरोबर आहे. मॅडमने कवितेमधून प्रेम हे दाखवलं. मग प्रेम हे आईचं असतं, वडिलांचं असतं, भावाचं असतं, मैत्रिणीचं असतं, मित्राचं असतं. त्याच मधून मॅडमने सांगितल्याबद्दल मला तुमच्यावर एक अशी एक गोष्ट म्हणावीशी वाटते की मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे. मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे. कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे. कपाळावर उडणाऱ्या बटांना मला सावरायचं आहे. पुन्हा उभी राहा तू मधल्या वाटेच्या वळणावर. पुन्हा उभी राहा तू मधल्या वाटेवरच्या वळणावर. जगापासून नजर लपून, जगापासून नजर लपून हळूच तुला चोरून पाहायचं आहे. हळूच तुला चोरून पाहायचं आहे. वा वा, क्या बात आहे. एकच म्हणावं असं वाटेल, जन्माला आले स्त्री म्हणून, जन्माला आले स्त्री म्हणून. तर स्त्रीची आजची स्त्री म्हणावं तर कसं, तर हम भारत की नारी है, खून नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है. तर असं म्हणता येईल की आजच्या महिला कशा पुढे गेल्या. आणि खरंच आपल्याला अशा महिलांची नावं माहीत नाहीत. आज तुमच्या या प्रेमापोटी या स्टेजवर आम्ही इथे आलेलो आहोत. आणि इथे मला नक्कीच वर्णन करावं असं वाटेल की आज आम्ही लाईव्ह शो मध्ये आहोत. आणि खरंच तुमचे प्रेमात तुझ्या पोटी आम्ही तुमची खूप खूप आभारी आहोत. मॅडम एकच म्हणेल, झाली पी उषा, झाली किरण बेदी, झाली पी उषा, झाली किरण बेदी, कल्पना चावला चंद्रावर गेली गवा, पण आपल्या नावाने अमर झाली गवा. आपल्या कर्तृत्वाचा ठसा, आपल्या कार्याचा वारसा, तिने जगाला दावून दिला गवा. आजची स्त्री साधी भोळी ती दिसते बरी, आजची स्त्री साधी भोळी ती दिसते बरी, तिने गल्लीतून दिलेला रोळी दिली गवा. ती आता साधी भोळी राहिलीच नाही, ती आता साधी भोळी राहिलीच नाही. वा वा, खूप छान. म्हणूनच म्हणतात ना, जिच्या हाती पाण्याची तुरी ती जगाला उद्धारी, अशी ती सर्वात भारी नारी. खूप छान मॅडम. तसंच पुढील कवीवर या प्रतिमा काळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मनापासून धन्यवाद देईन की आपला हा जो कार्यक्रम आहे तुझ्या प्रेमापोटी, सर्वच जण इथं प्रेमाचं भुकेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं, कारण प्रेमाशिवाय या जीवनाला अर्थ नाही. माझा आवाज गेलाय तरी सुद्धा तुमच्या प्रेमापोटी मी इथं आले. आणि एका सखीच्या प्रेमापोटी सुद्धा मला इथं यावं लागलं. आणि त्यासाठी प्रेम म्हणजे, हो प्रेम म्हणजे तुमचे आमचे सेमच असतं. प्रेम म्हणजे तुमचे आमचे सेम असतं आणि त्याचे काही नियम नसते. प्रेम म्हणजे आंतरिक विश्वास आणि जगण्याचा प्रयास. प्रेम म्हणजे सुंदर निरागस भावना आणि सौख्याची कामना. प्रेम म्हणजे सुंदर निरागस भावना आणि सौख्याची कामना. अहो प्रेम म्हणजे आयुष्याची मौलिक शक्ती आणि प्रिय व्यक्ती प्रतिभक्ती. प्रेम म्हणजे मनाचा मनाशी संसार आणि मनाने विश्वात संचार. वा वा, क्या बात आहे मॅडम. मला पण असं म्हणायचंय, ते आयुष्य काय ज्यात प्रेम नाही, ते आयुष्य काय ज्यात प्रेम नाही, ते प्रेम काय ज्यात आठवण नाही, ते प्रेम काय ज्यात आठवण नाही, त्या आठवणीचं काय ज्यात तू नाही, त्या आठवणीचं काय ज्यात तू नाही. म्हणूनच आणि तीच तूच काय मी ज्यात नाही, ते तूच काय मी त्यात नाही. बरोबर आहे ना. प्रेम करावं तर मनातून करावं, हृदयातून केलं पाहिजे. म्हणूनच मलाही प्रेम करण्याची एक भावना झाली, मनातून इच्छा झाली. म्हणून एक मला तरी म्हणावं असं वाटतं,
मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, वा वा मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, पण ते जगताना तू मात्र असावी माझ्या पाठीशी. वा वा मी स्वप्न पहावे तुझ्यासाठी, पण त्या स्वप्नात तू मात्र यावं माझ्यासाठी. मी वाटेवर उभा राहावं तुझ्यासाठी, वा वा मी वाटेवर उभा राहावं तुझ्यासाठी, पण त्या वाटेवर तू मात्र थांबावं फक्त आणि फक्त माझ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. वा वा क्या बात है. अप्रतिम सर, की आता तुम्ही जे सांगितलं की एकमेकांशिवाय प्रेम कधी पूर्णच होऊ शकत नाही आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्यासाठी जगलंच पाहिजे. अहो, प्रेम म्हणजे एकमेकावर अथांग माया आणि संकटात घनदाट छाया. प्रेम म्हणजे एकमेकांच्या हृदयाचा ठाव आणि संकटाचे खोल वरगाव. अहो, प्रेम म्हणजे भरोशाचा स्वतःचाच खेळ आणि सुखदुःख भावनांचा मेळ. वा वा प्रेम म्हणजे जीवनात निरपक्ष जगणे आणि एकमेकास समर्पण करणे. प्रेम म्हणजे धुंद जादूची झप्पी आणि प्रेमाची गोड पप्पी. अहो, प्रेम म्हणजे कायमची साथ संगत आणि समजवणारी नियत. प्रेम म्हणजे कधी न संपणारा प्रवास आणि प्रगतीचा नित्य ध्यास. प्रेम म्हणजे नाना रंगांचे मधुर गुलाब आणि प्रेमाचे विशाल तालाब. प्रेम म्हणजे प्रीतीची मायेची जोडी आणि वाहे संसाराची नित्य मोडी. अहो, प्रेम म्हणजे कर्तृत्वाचा पुरावा आणि लाभे मायेचा सुगावा, लाभे मायांचा सुगावा, लाभे मायेचा सुगावा. वा वा क्या बात है. मला पण तुमचं बघून एक कविता सुचली आहे. प्रेम प्रेम कधी आणि कोणासोबत होईल याचा नेम नाही. प्रेम कधी आणि कोणासोबत होईल याचा नेम नाही. किती असतं त्या प्रेमाची गहिराई अंत नाही. किती असते त्या प्रेमाची गहिराई याला अंत नाही. कोण मरतं प्रेमात, कोणाचा बळी जातो, कधी काय होईल याचा नेम नाही. कधी काय होईल याचा नेम नाही. किती असेल त्या प्रेमाची गहिराई, किती असेल त्या प्रेमाची गहिराई, त्याला अंत नाही, त्याला अंत नाही. प्रेमामध्ये खरंच अंत नसतो मित्रांनो. म्हणून मॅडमने बोलल्यामुळं मलाही एक म्हणावंसं वाटतं शेवटचं या पहिल्या सत्रामधलं, की एक जन्मभर तुझी वाट पाहिल, वा वा एक जन्मभर तुझी वाट पाहिल. पाहता पाहता माझा जीव जाईल, पाहता पाहता आठवण येईल. वा. येता येता तुझे नाव घेईल, घेता घेता डोळ्यात तू दिसून जाशील. वा. आणि जाता जाता श्वास मात्र इथेच हरवून जाईल. तरीही मी जन्मभर तुझ्यावर तरीही मी जन्मभर तुझी वाट पाहिल, तरीही जन्मभर मी तुझी वाट पाहिल. वा वा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणातच सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, दुर्बलांना बळ देण्यासाठी आणि नवोदित लेखक, कवी, विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतूने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे स्वागत करते मी. तसेच कविता तळेकर यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेवर सर्व जग प्रेम करेल. वा. कवितेवर सर्व जग प्रेम करेल. मग मी कुणावर प्रेम करावं? तूच एक स्वतः कविता आहे आणि या कवितेवर कोणी प्रेम करावं अजून सगळे. कविता तर कविता आणि त्यातही तू अजूनही छान कविता करते म्हटल्यावर तू स्वतःवरच प्रेम करते म्हणून तेवढं सुंदर व्यक्त होते सगळे कविता. आयुष्याची असते कथा आणि मनाची सांगते व्यथा. आयुष्याची असते कथा आणि मनाची सांगते व्यथा. पण मी आता रडणार नाही, पण जे रडणार आहे ती समाजातील माझे जे दुःख पाहून मला व्यक्त होत आहे की मी कुणावर प्रेम करत आहे. तर आपल्याला थोडं मन आपलं थोडं खिन्न होणार आहे की हे प्रेम कसं आहे. मी
नदीवर मी प्रेम करत आहे नदीवर. आजची ही नदी आपण पाहतोय तर त्या नदीमध्ये किती घाण टाकली जाते, स्वच्छ दिसत नाही. आपण पोहायला जात नाही, बघून आपल्याला असं वाटतं ह्या नदी नाल्यामध्ये किती कचरा टाकलेला आहे. या नदीवरचं प्रेम अख्ख्या जगाने बघावं की काय आहे नदी. तर मी माझ्या गाण्यातून हे व्यक्त करत आहे की नदी काय आहे. हे दुःख कोण पचवी सारा, वाहे जशी नयनी जलधारा. हे दुःख कोण पचवी सारा, वाहे जशी नयनी जलधारा. मनाची ही सुर नदी जगाची व्यथा सोडवी कधी. धावतीची साऱ्या जगाकडे, घाण टाकू नका तिच्या उराणे. काठावरी दिसे शुभ्रता, देह तिच्या विना तृप्त. तन मन आनंद प्रसन्न करी मस्त. प्राणप्रिय आटला हा झरा, तुझ्या विना जीव कोरडा सारा. हा संकल्प जीव लगा मनी धरा. खरंच कोणत्याही देवा धर्माच्या ठिकाणी गेलं म्हणजे ते आळंदी झालं, चंद्रभागा झालं, तरी लोक अनेक नदीमध्ये असा वापर करतात, काहीही टाकतात, कुठलंही पाणी सोडतात आणि ते येणाऱ्या भक्तांना ते पाणी वेडे असतात हो भक्त, त्याच्यामुळं ते आंघोळ करतात, काहीही करतात आणि ते पाणी तोंडामध्ये घेतात. पण असं बरं नाही. जिकडे तिकडे पाणी स्वच्छ वापरलं पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था नीट केली पाहिजे देवाधर्माच्या ठिकाणी तरी. म्हणून मला एक गाणं म्हणायचंय. अलीकडे ये मला पलीकडे घे चंद्रभागा, नदी भरली हो चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे घे पांडुरंगा, नदी भरली ती चंद्रभागा. बरोबर आहे. प्रेम हे प्रेमच असतं. कोणी कुणावर कोणत्या गोष्टीवर प्रेम करतं हे कुणाचं काही सांगू शकत नाही. कशावरही प्रेम होऊ शकतं. तसं मला एक प्रेम करत असताना समोरची मी जेव्हा ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला कळतच नाही की मी तिच्यावर प्रेम करतोय. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो मी. तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो मी. तू नाही समजून घेतलंस त्याला काय करू. तू नाही समजून घेतलंस त्याला काय करू मी. स्वप्न पाहिली सारी वाट पाहिली, स्वप्न पाहिली सारी वाट पाहिली मी. कधी ना कधी तुझ्या मनात येईल मी, कधी ना कधी तुझ्या मनात येईल मी. प्रेम होईल तेव्हा सांगेल ना, प्रेम होईल तेव्हा सांगेल ना मी. तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी, तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी. प्रेम आहे तुझ्यावर तुझाच आहे मी, प्रेम आहे तुझ्यावर असाच आहे मी. वा वा, क्या बात आहे. अजूनही आपलं नदीवरचं प्रेम हे कधीच कमी होणार नाही. कारण तो नदीचा प्रभाव काय सांगतो. जगावेगळी प्रवाहता, अथांग जरी दिसे शांतता. हृदय साठवी निर्मलता, एक रूप धरी समानता. सरिता संदेश देई जनाता, विशाल जरी
वा वा जल जल शुद्ध हातावरी. वा वा खूप छान. तसंच पुढील कविवर्या प्रतिमा काळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. खूपच छान सखे. आत्ताच आपण बघितलं की हे जे आपण म्हणतो फक्त आपण सूचना करतो लोकांना की तुम्ही असं करावं तुम्ही तसं करावं. आपण बघतोय की हे जीवन जगतोय. हे जीवन जगताना आपल्या मनामध्ये नाना स्वप्ने असतात. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचे स्वप्न आपल्याला नक्कीच बघतात. या कवितेचं शीर्षक आहे स्वप्ने. नाना स्वप्ने सजवून आली तुमची पत्नी बनवून मिरवले. नाना स्वप्ने सजवून आली तुमची पत्नी बनवून मिरवले. अभिमान व भारत मातेचा तुमच्या विश्वात सदा हरवले. अभिमान मज भारत मातेचा तुमच्या विश्वात सदा हरवले. तुमचा गणवेश वाटतो शान सळसळते रक्त नसा नसा. तुमचा गणवेश वाटतो शान सळसळते रक्त नसा नसा. वा वा मजही वाटते मीही बनावे सैनिक भारताची जीवनात. मजही वाटते मीही बनावे सैनिक भारताची जीवनात. 15 दिवसाच्या आत गेला तुम्ही नोकरीवर ताटपणे. अहो 15 दिवसाच्या आत गेला तुम्ही नोकरीवर ताटपणे. वाट पाहत बसले रात्र दिन वेडेपणा झेले शांत शांत. वाट पाहत बसले रात्र दिन वेडेपणा झेले बाप शांतपणे. काय घडले काय बिघडले बातमी येऊन ती धडकली. काय घडले काय बिघडले बातमीत येऊन धडकली. वीर जवान गावचा शहीद काया सारी हो थरथरली. वीर जवान गावचा शहीद काया सारी थरथरली. मणी होता विचारांचा काहूत अंगी अंगार संचारला. मणी होता विचारांचा काहूत आणि अंगी अंगार संचारला. भारत माता संरक्षण करण्या माझा देह नव्यानेच हादरला. भारत माता संरक्षण करण्या माझा देह नव्यानेच हादरला. तुझ्या नावाचे मिरवून कुंकू सांगेल जगाला तूच रे पती. तुझ्या नावाचे लावून मिरवून कुंकू सांगेल जगाला तूच रे पती. तुझी पत्नी बनली रे सैनिक स्वप्न तुझे पूर्ण करील अंती. तुझी पत्नी बनली रे सैनिक स्वप्न तुझे पूर्ण करील अंती. पुसणार नाही कुंकू भाग्यवान तुझ्या नावाचं लावूनच टिळा. अरे पुसणार नाही कुंकू भाग्यवान तुझ्या नावाचा लावूनच टिळा. शत्रूची खोड खरी जिरवणार पाण्यात पायात ठोकून त्याच्या किळा. शत्रूची खोड खरी जिरवणार पायात ठोकून त्याच्या किळा. भारत मातेची मी सुपुत्री खरी न रडता हक्क माझा मागणार. भारत मातेची मी सुपुत्री खरी न रडता हक्क माझा मागवणार. सैनिक माझ्या पिढींना अखेर गर्भातील अंकुराला घडवणार. सैनिक माझ्या पिढींना अखेर गर्भातील अंकुराला घडवणार. गर्भातील अंकुराला घडवणार. गर्भातील अंकुराला घडवणार. बघा जे रात्रंदिन ते सैनिक सीमेवर राहून आपल्या देशाचे संरक्षण करतात आणि त्याची जे घरची पत्नी राहते ते त्यांना चिठ्ठी पाठवतात. त्यांना इतकी ती चिठ्ठी ऐकून इतकी खुशी होते की मग ते गायला लागतात. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं कि चिट्ठी आती है कि पूछी जाती है कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सोना सोना है. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं कि चिट्ठी आती है कि पूछे जाता है कि घर कब आओगे कि घर कब आओगे. असंच एक सैनिक आपल्या पत्नीला त्या पत्रामध्ये लिहितोय. तो काय म्हणतोय? मलाही वाटते तुझ्यावर रमून जावं. मलाही वाटतं तुझ्या स्वप्नात रमून जावं.
चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी तुझ्या समवेत खेळावं. चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी तुझ्या समवेत खेळावं. सखे मदधुंद होणी काळाच्या बागेत येशील का? सखे मदधुंद होणी काळाच्या बागेत येशील का? कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी तू माझी राणी होशील का? तू माझी राणी होशील का? वा वा, क्या बात है. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते. तसंच कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. खरंच आताच प्रतिमाताई काळे यांनी जी कविता सादर केली की सैनिक देशासाठी लढणारा, काय असेल हो त्यांच्या घरच्यांचं आयुष्य, कधीतरी त्यांना मिळणारा आनंद कसा असेल जेव्हा ती घरी येतील, वाट पाहत असतील. पण सीमेवरची ती कथा मन सुन्न करते. पण मी एकच म्हणेन की खरंच ते हसत हसत प्राणपणाने ते लढलेले आहेत आपल्या देशासाठी, तर ते अमर आहेत. आणि त्यांचे जे कुटुंब आहे तर त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांनी आपल्या मनामध्ये ती मूर्त रोवली पाहिजे. आपण असंच हास्य ठेवलं पाहिजे आणि असंच जगलं पाहिजे आनंदाने. तर मी एक अशी कविता करत आहे. किती दुःख असलं मनात तरी एकटी जरी असले तर एकटीचं आयुष्यही कसं असेल, तू गेल्यानंतर एकटीचं आयुष्य कसं असेल. आज एकटी मी, आज एकटी मी, आज एकटी मी, आज एकटी मी, गहिवरला श्वास तुझा मी, गहिवरला श्वास तुझा मी, तापले उन्हा तुझी धार, धग धगती तलवार मी, उंच मनोरा तुरे सोका, त्या वनातील झाड बोडके मी, आज एकटी मी, आज एकटी मी, शांत निरामय जीवन आपुले, एक अनामिक क्षणिक हे, या अंधारी काज विलुकवे, पायदळीचा रात किडा भ्रमी, एक नवखामी, आज एकटी मी, आज एकटी मी. आज एकटी मी, तसं काही नसतं मॅडम. प्रेम प्रेम म्हणजे कुणीतरी कुणाची तरी लागलेली सवय. प्रेम म्हणजे कुणाची तरी लागलेली सवय. प्रेम म्हणजे क्षणाक्षणाला येणारी आठवण. प्रेम म्हणजे क्षणाक्षणाला येणारी आठवण. प्रेम म्हणजे मन मोकळं करण्याचं एक हक्काचं नातं. प्रेम म्हणजे मन मोकळं करणारं एक हक्काचं नातं. म्हणूनच मला असं वाटतं, जिंदगी में अगर प्यार करना भी है, जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है, प्यार लेना भी है. जिंदगी से अगर जिंदा रहना भी है, जिंदगी में अगर जिंदा रहना भी है, प्यार करना भी है, प्यार देना भी है. गिल शिकवे तो जिंदगी में चलते रहेंगे, गिल शिकवे तो जिंदगी में चलते
मोहब्बत को ठुकराना नहीं। जिंदगी में अगर मोहब्बत की है, जिंदगी में अगर मोहब्बत की है, ठुकराना नहीं, दगा देना नहीं, उसे ठुकराना नहीं, दगा देना नहीं। सही बात है, ठुकराना भी नहीं है, दगा देना भी नहीं। मैं भी ये कहना चाहती हूँ, प्यार करना है तो दिल से करो, सच्चे दिल से करो, नहीं तो ऐसे धोखे तो मिलते ही जाएंगे। झाली का मॅडम? मॅडम, ह्या सुरांनी आम्हाला जगायला शिकवलं, आमचं आयुष्य कळायला लागलं, या सुरांनी आम्हाला जगायला शिकवलं। संगीत हे काय हे आम्हाला आयुष्यात खूप मोठं नशीब आहे आमचं की संगीताने आम्ही उजळलो आहोत आणि असेच आम्ही पुढे पुढे जात राहणार आहोत, आपल्या मनाचा हा आनंद घेत राहणार आहोत। किती दुःख असलं तरी सूर दिलो का सूर। हां, आपली कविता अर्धवट नाही ठेवायची आपल्याला। विषित वाटा तुडवित काटे, विषित वाटा तुडवित काटे, खूपशी मज करवंदी जाळे। वा वा, ठाव नाही मज ही बोरटी, ठाव नाही मज ही बोरटी, जगी दाही दिशीचा वाट सरू मी। वा वा, आज एकटी मी, आज एकटी मी। वा, खूप छान। तसंच पुढील कविवर या प्रतिमा काळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी। तू काही एकटी नाही आहे, तू काही एकटी नाही आहे सखे, तुझ्यासोबत आम्ही सर्व आहे आणि महत्त्वाचे तुझे सूर आहे, जे आंतरिक सूर आहे आणि आतून छेडलेला तारा काय बोलतात हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती। क्या बात है। अगं सखे, या आयुष्याने खूप काही शिकवलंय, खूप काही दिलं पण आहे आणि जितकं दिलंय त्यापेक्षा अधिक हिरवलं आहे आणि ते हिरवल्यामुळं जे काही होतं त्याची जाणीव आपल्याला असते आणि म्हणूनच मी माझ्या कवितेतून विसरले खूप काही, विसरले खूप काही। ही जी माझी कविता आहे ती कविता तुला सखे सांगते की या जगामध्ये आपल्याला विसरायचं खूप काही असतं। आठवणी ह्या फक्त सुखाच्या ठेवायच्या असतात, कारण तरच आपल्याला जीवन जगता यायचं आणि जीवन कोणासाठी थांबत नसतं ग, हे जीवन आपल्याला जगायचंय। बरोबर, म्हणूनच विसरले खूप काही। निष्ठुर भूतकाळ आयुष्याचा विसरले मात्र नाही, निष्ठुर भूतकाळ आयुष्याचा विसरले मात्र नाही, जीवनाचा अनुभव शाळेने शिकवले खूप काही, जीवनाच्या अनुभव शाळेने खूप काही शिकवले। विश्वासाच्या माणुसकी वाटेने चालले जीवनी नित्य, अगं विश्वासाच्या माणुसकी वाटेने चालले जीवनी नित्य, नशिबाच्या भोगाने आयुष्यात दुरावले खूप काही, नशिबाच्या भोगाने आयुष्यात दुरावले खूप काही। खडतर वाटेवर चाललो हात हाती घेत दोघे, खडतर वाटेवर चाललो हात हाती घेत दोघे, माणुसकी सेवा नाना मार्गाने कामी आली खूप काही, अगं माणुसकी सेवा नाना मार्गाने कामी आली खूप काही। समजून घेता याचनामणी स्वार्थीपणा मला जाणवला, समजून घेता याचनामणी स्वार्थीपणा जाणवला, मदतीचे दिले हात कायम घात झाले खूप काही, अगं मदतीचे दिले हात कायम घात झाले खूप काही। दिल्याने रे वाढते समजूनी कार्य केले अनमोल, दिल्याने रे वाढते समजूनी कार्य केले अनमोल, संसार उभारला हिमतीने विसरले खूप काही, संसार उभारला हिमतीने विसरले खूप काही। मुलांचा घास भरवणी सुद्धा विसरले माणुसकी,
मुलांचा घास भरवणी सुद्धा विसरले माणुसकी. स्वार्थी जगात चुकीची ठरलो समजले खूप काही. स्वार्थी जगात चुकीचे ठरलो समजले खूप काही. मोठ्या दिमागात बाता मारून यश त्यांनी मिळवले. मोठ्या दिमागात बाता मारून यश त्यांनी मिळवले. मदतीच्या हाताला विसरून स्वार्थ साधे खूप काही. अहो मदतीच्या हातालाच विसरून स्वार्थ साधे खूप काही. बुरका पांघरुणी वावरते. बुरखा पांघरुणी वावरती जगी माणुसकी नाही. बुरखा पांघरुणी वावरती जगी माणुसकी नाही. माया जमून रे क्रूरतेने विसरले खूप काही. माया जमून रे क्रूरतेने विसरले खूप काही. विसरले खूप काही. विसरले खूप काही. खूप छान. तसंच मला पण म्हणायचे, दिल से दिल की दूरी नहीं होती. दिल से दिल की दूरी नहीं होती. काश कोई मजबूरी नहीं होती. काश कोई मजबूरी नहीं होती. मिलने की तमन्ना बहुत है. मिलने की तमन्ना बहुत है. लेकिन कहते हैं ना हर तमन्ना पूरी नहीं होती. लेकिन कहते हैं ना हर तमन्ना पूरी नहीं होती. तमन्ना तो हर पूरी नहीं होती, इसी को तो कहते हैं प्यार. अगर प्यार है तो इंतजार है. इंतजार है तो सबक है, और सबक है तो सब कुछ है. इसीलिए मुझे कहना है की तुला नाही माहीत तू काय आहेस माझ्यासाठी. तुला नाही माहीत तू काय आहेस माझ्यासाठी. शब्दात मला सांगता येणार नाही सखे. शब्दात मला सांगता येणार नाही. न सांगता तुला ते कळणार पण नाही. न सांगता तुला पण ते कळणार पण नाही. लिहिलंय डोळ्यात माझ्या सारं. लिहिलंय डोळ्यात माझ्या सारं. कदाचित तेही तुला वाचता येणार नाही. कदाचित तेही तुला वाचता येणार नाही. मी कधीतरी सांगेल तुला. मी कधीतरी सांगेल तुला की किती आवडतेस तू मला. मी कधीतरी सांगेल तुला की तू किती आवडतेस मला. तू नसताना तुझ्या सोबतचे स्वप्न पाहतो मी. तू नसताना तुझ्या सोबतचे स्वप्न पाहतो मी. तुझ्या सोबतच क्षणाक्षणात साठवतो मी. तुझे सोबतचे क्षण मनात मनात साठवतो मी. पाहिलेले स्वप्न एक दिवस पूर्ण व्हावे. पाहिलेले स्वप्न एक दिवस पूर्ण व्हावी. असं मनात एवढीच साथ तुझी माझी मिळावी. तुझी माझी मिळावी आणि तुझी माझी मिळावी. वा खूप छान सर. तसंच तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.